मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोखरण येथील नुकतीच 5वीत आलेली विद्यार्थिनी आहे। मी आज चला सावली पेरूया या विषयावर बोलणार आहे। झाडे लाव झाडे जगू कशासाठी? सर्वांच्या सुखासाठी, सर्वांच्या समृद्धीसाठी। झाडाचे मनुष्य जीवनात महत्त्वाचे स्थान आहे। झाड म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेला अमृतमय वरदानच। झाड व मानवी जीवन याच्यात अटूट नाते आहेत। लहानपणीच्या पांघरू काढापासून ते म्हातारपणीच्या काठीपर्यंत झाडाचा संबंध येतो। झाडाचे मानवाला अनेक उपयोग होतात। ते आपल्याला सावली देतात। झाडापासून फळे, फुले, भाजी, इंधन, लाकूड, औषध इत्यादी औषध मिळतात। जीवनावश्यक ऑक्सिजन सुद्धा झाडापासून मिळते। पाऊस पडण्यासाठी झाडाची मदत होते। जमिनीची धूप रोखण्यास झाड मदत करतात। मनुष्याप्रमाणेच पशुपक्षी सुद्धा झाडावर अवलंबून असतात। अनेक पक्षी झाडावर राहतात। झाडापासून अन्न मिळते, ऊन व पावसापासून संरक्षण मिळते। परंतु आजकाल विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जातात। हे कुठेतरी थांबले पाहिजे। झाडे कमी होत राहिली तर पाणी, ऑक्सिजन व अन्न मिळणे अवघड होईल। म्हणूनच आपण सावली पेरलीच पाहिजे। मित्रांनो, मी माझ्या शाळेत चालू असलेला एक छोटासा उपक्रम सांगते। आमच्या तनुजा कळमकर मॅडम आम्ही पहिलीत असतानापासूनच चिचोक्या, सीताफळाच्या बिया, आंब्याच्या कोळी, जांभळाच्या बिया, चिक्कूच्या बिया इत्यादी उन्हाळ्यात जमवून ठेवतात व जूनमध्ये शाळा सुरू झाली की त्या आम्हाला देतात। मग आम्ही त्या नेतो, घराजवळ मोकळ्या जागेत टाकतो। अशा प्रकारे अशा प्रकारे सावली तर पेरतोच, पण त्याचे संरक्षण सर्वजणही करतो। त्यांचे पाहून आम्हाला पण तसेच करावे वाटते। हो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कोरोनामुळे ऑक्सिजनचं महत्त्व कळतंयच। कितीतरी लोक आज ऑक्सिजन विना गेले। आज ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली माणसावर। का आली? कारण म्हणजे प्रचंड वृक्षतोड। हो मित्रांनो, आपण प्रचंड वृक्षतोड केल्यामुळे आज आपला हे हाल झाला आहे। तर विचार करा, जर आपण आपल्या वाढदिवसाला एक झाड लावले, असे केले तर आपण भरपूर झाडे लावू शकतो। असे केले तर आपण भरपूर झाडे लावू शकतो। आपल्या वर्गातील प्रत्येकाने जर असे केले तर आपल्या वर्गातील प्रत्येकाने जरी असे केले तर एका वर्षात आपण कितीतरी झाडे लावू शकतो। तेव्हा मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाहीये। चला सावली पेरूया। आमच्या पोखरण गावात अनेक वृक्षमित्र आहेत। त्यांच्याही कार्याने आज आमचे गाव हिरवेगार दिसत आहे। चला तर मग लागा कामाला। एक तरी झाड लाव सावली पेरण्याला। कुणाचा रस्ता अडवण्यापेक्षा पाणी अडवा, कुणाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा, कुणाची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा। पावसाळा आगमन, दृष्टिकोन बदला, दृश्य बदलेल। धन्यवाद। एवढे बोलून मी इथेच थांबते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।